बरं वाटलं ना, थँक्यू. आता काय काम असेल तर बाकीची कामं असतात ना. चला रोज साहेब, हिवाळी अधिवेशनात मंत्रिपदाचा विस्तार झाल्यानंतर जे तानाजी सावंत गायब झाले होते ते तानाजी सावंत आज अधिवेशनात पाहायला मिळत आहेत. नाही, तानाजी सावंत सध्या राजकीय परिस्थिती काय आहे, खुश आहेत, नाराज आहेत, माध्यमातून चौकशी लावली असं पण समजतंय. 3233 कोटीचा नाही, आता पहिलं तुम्ही हे सांगा की आता तुमची मनस्थिती कशी आहे, आता तुम्ही नाराज आहात, खुश आहात? नाही, नाराज खुश हा भाग नाही आहे, तो पक्षाचा निर्णय असतो. नाराज व्हायचाही प्रश्न नाही. पक्षानं जी जी जबाबदारी दिली त्यावेळेस ती पार पाडणं आपलं काम असतं. आलं लक्षात? आणि जो गायब होणं वगैरे हा प्रकारच नाही आहे. कारण एक जबाबदारी संपल्यानंतर माझ्या बाकीच्याही जबाबदाऱ्या भरपूर आहेत आणि त्या जबाबदाऱ्यामुळं कदाचित आपल्याशी इंटरॅक्शन थोडी कमी झाली असेल आणि मीडियाशी इंटरॅक्शन कमी झाली म्हणजे गायब झालो किंवा रिस्पॉन्सिबिलिटी टाळली असं होऊ शकत नाही. राहिला विषय हा जो 2 दिवस मीडियानं जो चालवला याचा खरं तर याची माहिती घेणं गरजेचं आहे. मी माननीय मुख्यमंत्री, आपले माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी माझी चर्चा झाली. अशा कुठल्याही गोष्टीला मंत्रिमंडळानं किंवा मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली नाही फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. एक भाग. दुसरा भाग, आता 3190 कोटीचा हा घोटाळा झाला. ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल 108च्या बाबतीत 10,000-12,000 कोटीचा घोटाळा झाला. पण हे सगळं काम करत असताना ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून 1 रुपयाही कुठं समोर गेलेला नाही, अशा केसमध्ये आभासी जगामध्ये जगायचं आणि घोटाळे झाले म्हणायचं आणि एखाद्याला पर्पजली बदनाम करणं हे चुकीचं आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही पेपरलाही बघितलं असेल, तुमच्या माध्यमातून मी मीडियासमोर ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस सांगितलं की न भूतो न भविष्यते असे 24 महिन्यामध्ये 42 निर्णय आरोग्य विभागामध्ये आपण घेतले. त्याचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं स्वागत केलं. वारीच्या बाबतीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 3दा आपलं नाव आलं. चांगल्या पद्धतीनं सेवा केल्या. ज्यावेळेस मोफत उपचार 15 ऑगस्ट 2023ला आपण इम्प्लिमेंट केलं त्यावेळेस ह्या तमाम महाराष्ट्रातल्या सरकारी हॉस्पिटलची संख्या IPD की असेल किंवा